तर आपण लिबर्टी कटिंगच्या ब्लाऊजवरून आज कटिंग करणार आहोत, कटोरी कटिंग. तर ह्या ब्लाऊजची उंची आहे 12.5 इंच आणि घडी ह्याची आहे, माप अंगावरचं घेतलेलं नाही आहे आपण. तर 8 म्हणजे 32ची छाती आहे. थोडक्यात 32ची छाती आणि 1 इंच मार्जिन आहे. तर हे कटिंग करायचं आहे आपल्याला आता. आणि ही आहे बाही. बाही आपली आहे 7 इंच. ठीक आहे. तर आता 12.5 इंच आपलं कटिंग आहे, तयार कटिंग. तर ही बाही आपली कितीची आहे बघूयात. सॉरी, बॅक साईड 13ची आहे. हे पहा, बघू शकता तुम्ही, 13ची आहे. 13.5 आहे जवळजवळ. तर आता आपल्याला हे 12.5 घ्यायचं आहे. तयार 12.5 हवं आहे आपल्याला. तर आता आपण 13वर मार्किंग करणार आहोत. म्हणजे 2 रेषा आहेत बघा 13च्या पुढं. हे 13.5 पण नाही आहे कम्प्लीट, 13.15 म्हणता येईल. ठीक आहे. आपण 1.5 इंचाचं मार्जिन घेतोय. म्हणजे 8चं हे कटिंग राहणार आपलं शिलाई मार्जिन आणि हे 1.5 इंच कटिंग राहणार आहे. तर हे पहा, मी खाली थोडंसं सोडलंय. इथे बघताय तुम्ही, हे सोडून मी मार्किंग करून घेऊयात. आता जसं कट टू कट मार्किंग करतोय आपण, कुठेच कमी जास्त काही करत नाहीये. आता हा गळा आपण ह्यांच्यानुसार बघणार आहोत, मापाचा जसा आहे त्याप्रमाणे. मापाचा गळा मी अशा पद्धतीने मोजते नेहमी. इथे 1/2 इंच खाली जातं आणि इथे एवढा. आता मी हे 4 ब्लाऊज पीस एकदम घेतलेले आहेत बघा. 1 2 3 4 एकाच मापाचे आहेत. तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही एक एक ब्लाऊज पीस घेऊ शकता. तुमच्या सवयीनुसार आल्या ह्या सगळ्या गोष्टी. आता ह्याचा पण विषय असा आहे, इथे तुम्हाला मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला योगपट्टी काढायला येईल. ठीक आहे. इथे आपण एवढंच कटिंग करणार आहोत, म्हणजे 2.5 इंचाची आपली योगपट्टी येईल. हे पाहिजे, इथून अर्धा इंच आपण कमी केलेला आहे. माझ्या मते ह्याचं शोल्डर आपल्याला कमी दिसतंय जरा ह्या मापाच्या ब्लाऊजचं. हे पहा, 2.5 इंच शोल्डर आहे हे. तर मग हे पण 2.5 इंचच घेऊया आपण इथनं. ठीक आहे. मग इथनं असा गोल शेप देऊन घेऊया आणि ह्याचं पण 2.5 इंचच करूयात. हे बिंदास कटिंग करायचं, घाबरायचं नाही. नवीन नवीन असाल तर जरा प्रॉब्लेम वाटतो आपल्याला, चुकेल की काय, पण काही चुकत नाही, सगळं बरोबर येतं. तर आता हे कटिंग करून घेतोय अगोदर आपण. तुम्हाला जर परफेक्टच कटिंग हवं असेल तर तुम्ही असं पण करू शकता. हे जे पाठीचं घेतलंय आपण मार्जिन सहित, हा भाग घ्यायचा, तो इथे लावून बघायचा. हे इथे झालं. हे पहा, मार्जिन सहित हे फिटिंग झालं आणि 1-1 इंच आपला टक्सचा, म्हणजे आपलं कटिंग बरोबर आहे. ह्याच्यात कमी जास्त करायची गरज नाही आहे. शोल्डरमध्ये आणि हाईटमध्येच जरा प्रॉब्लेम आला आपला, बाकी कशातच नाही आलेला. गळा रुंद घेऊ नका. कमी करताना इकडनं कमी करा तुम्ही, गळ्याच्या साईडने करू नका. गळ्याच्या साईडने केलं तर गळा रुंदावण्याची गरज म्हणजे शक्यता असते जास्त. ठीक आहे.
हे पहा, आता इथं आपल्याला एवढं कटिंग राहिलंय शिल्लक. तर इथे 1/2 इंच गेलाय शिलाई मार्जिन, इथे 1/2 इंच म्हणजे 2 इंचाची आपल्याला योगपट्टी पाहिजे. इकडे 2 इंचाची म्हणते मी, इकडे 3 इंचाची किंवा 3.5 इंचाचीच येणार. ठीक आहे, इकडे 3.5 इंच आणि इकडे 2 इंच, किंवा इकडे 3 इंच इकडे 2 इंच. तुमच्या शेपनुसार तुम्ही करू शकता. कटोरीचा हेवी साईज आहे की नॉर्मल आहे हे जास्त तुम्हाला माहिती, कारण की तुम्ही कटिंग करताय किंवा तुमचं क्लायंट आहे त्यामुळे. तर आता विषय इथे होतो की इथे कटोरी बसते का बघूयात आपण. इथे नाही बसते, इथे प्रॉब्लेम होतो, मग इथे बसूयात आपण. तुम्हाला जर शक्य असेल तर इथे कटोरी न ठेवता इथे आपली योगपट्टी बसून जाईल व्यवस्थित, असं पण वाटू शकतं, किंवा इथे पण बसू शकते. आता माझे ब्लाऊज पीस मोठे आहेत त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही इथं योगपट्टी पण धरून ठेवू शकता. हे पहा, अशा पद्धतीने इकडनं तुम्ही इकडे ट्रान्सफर करू शकता, अशा पद्धतीने असं. ठीक आहे, गळे हे नॉर्मलीच असतात छोटे, त्यामुळे आपण फिटिंगनुसार नंतर गळे घेऊ शकतो. आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे. पिसाची साईड मी चेंज करून घेतली, कारण की आता बाही झाल्यावर आपण योगपट्टी काढणार आहोत. हे सरळ करून घेते पूर्ण. नो एडिट व्हिडिओ आहे हा, कुठेही एडिटिंग केलेलं नाही आहे आपण. 7.25 झाले, मग आपण 1.5 इंच जास्त घेतोय, 8, 8.5. ही आपली बाही कटिंग आहे. इथे आपला सेंटर केलेला आहे, आपण धरलेला आहे. इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला मध्याचं. हे बघून घ्यायचं आपलं सेम आलंय का. तर बघू शकता हे आपलं पूर्ण कट टू कट सेम आलेलं आहे. इथे पण तुम्हाला बाहीचं फिटिंग हवं असेल तर अशा पद्धतीने करून घेऊ शकता. इथून एवढं ठेवायचं आणि इथे 1 इंच घेऊन आपण कट मारायचं अशा पद्धतीने. सो मी नाही करत आहे, मी डायरेक्टच कटिंग करते आणि फिटिंग जसं होईल तसं मी मार्क करून घेते नंतर.
या चारही बाहीचं कटिंग झालंय आपलं. हे पण ठेवलं आता इथे. आता राहिलं आपली योगपट्टी फक्त आणि फक्त, बाकी सगळं आपलं झालेलं आहे. आता इथे आपण तिरकं कापड आहे तर इथे क्रॉस पट्ट्या काढून घेऊ साठी पायपिंगसाठी. इकडे सरळ ह्याच्यात आपण योगपट्टी काढूयात. तीस साईजची आहे ही, 32 साईजची. 34 साईजची माझ्याकडून जरा गायब झालेली आहे. कुठे झाली ती शोधावी लागेल जराशी मला. आणि हे 2 इंच 1.5 इंच जास्त घेते मी. आता इकडे आपल्याला 4च इंच हवंय, सो आपण तो हा फरक करून घेऊ शकतो. 4 म्हटलं तरी 4.5 घेते मी इकडे, आणि इथून इकडे 6 इंच घेऊया आपण. आता ह्या 2 मध्यांवर आपण ही टोकं ठेवूयात, इकडे हे आणि इकडे हे. आपलं कट टू कट फिनिशिंग येईल बघा. कसं झालं आपल्याकडून, असं झालं तसं झालं, सो घाबरायची काही गरज नाही. हे पहा, आपण बघितल्याप्रमाणे 3 इंच आणि हे 2.5 इंच. आता हे अर्धा इंच आपलं कटिंगमध्ये जाईल. ठीक आहे, हे झालं. हे आपलं कापड. ह्या पट्ट्या आपण कशासाठी, हुकलूकसाठी कशासाठीही वापरू शकतो, कारण की ही पट्टी डबल आहे. हे पहा, तर ही वापरायची तर वापरा, कारण की आपल्या हुकलूकच्या पट्ट्या उरणारच आहेत भरपूर साऱ्या. तर मी ह्या हुकलूकच्या पट्ट्या काढून घेणार आहे ह्या साईडला. हे पहा, ह्या हुकलूकच्या 4 पट्ट्या होत आहेत माझ्या कंपल्सरी सगळ्यांच्या मिळून. आता पाठीच्या पट्ट्या राहिल्यात आपल्या, त्या आपण काढून घेऊया. आपण इकडेच काढून घेऊया. आधी मी क्रॉस पट्ट्या काढून घेते. आपल्या या 2-2 पट्ट्यातच काम भागेल, कारण की गळे मोठे नाही आहेत आपले, तरी पण जास्तीचं म्हणून इकडची साईड एक आहेच तयार, तर कटिंग करून ठेवते. आता ह्या पट्ट्या मी क्रॉसमध्येच पाठीच्या पण काढणार आहे. पाठीच्या आपण रुंद घेतल्यात जरा. तुम्हाला क्रॉस नसतील घ्यायच्या तर ह्या सरळ सुद्धा तुम्ही कटिंग करू शकता, पण मी सरळ नाही करत, कारण की काय होतं, टकच्या तिथं आपल्याला एक छोटीशी चून घ्यावी लागते सरळ कापड घेतलं तर. पण क्रॉस कापड घेतलं तर हे कापड त्यातली त्यात ॲडजस्ट होतं, त्यामुळे आपल्याला तिथं चून घ्यावी लागत नाही. तर आता हे ब्लाऊज पीस आता सगळे आपण वेगळे करूयात. सगळं कटिंग झालेलं आहे आपलं फुल अँड फायनल. सगळ्या पट्ट्या झालेल्या आहेत आपल्या. हुकलूकची पट्टी झालेली आहे, ऑल ओव्हर सगळं झालेलंच आहे. हे पहा, सगळे ब्लाऊज आपले कटिंगचे केलेले. आता दिसतंय का तुम्हाला? हे पहा, अशा पद्धतीने हे सगळे ब्लाऊज आहेत आपले. एक एक पार्ट करून मी ठेवते आता.
टेलरिंगचं काम खूप सोपं आहे. घर बसल्या आपल्याला इन्कम चालू होतो आणि परफेक्ट जर शिवलं तर म्हणजे पैशाला मरण नाही, तसंच कामाला सुद्धा मरण नाही आहे. आपण छान शिवलं की लोक येतातच आपल्याकडे. डॉक्टर आणि टेलर लोक शक्यतो बदलत नाहीत आणि गरज पडलं तर वकील असं म्हणतात सगळेजण. घरगुती आहे, खूप छान आहे. मी जेव्हा शिकले तेव्हा लिबर्टीकडे शिकले होते. सो त्यामुळे माझ्याकडे फक्त त्यांच्याच कटिंग आहेत. कारण की शिकताना ते आपल्याला पुस्तकं देतात, त्याबरोबर हे पॅटर्न आपल्याला देतात. ते हुकलूकच्या पट्ट्या ह्या, ही योगपट्टी. आणि ह्या आपल्या पायपिंगच्या पट्ट्या, छोट्या ज्या आहेत त्या पायपिंगच्या आहेत. आता ह्या मोठ्या पट्ट्या, ह्या आपल्या आहेत पाठीच्या पट्ट्या. बिना एडिटिंगचा व्हिडिओ आहे आपला. तुम्ही बघू शकता किती मिनटं झालेत आपल्या व्हिडिओला. 18 मिनटं झालेले आहेत फक्त. आणि थोडंसं मी स्लोच करते, खूप असं पटपट नाही करत आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतः कटिंग करता, आता मी बोलते म्हणून माझं थोडंसं हळूहळू चाललंय, पण जेव्हा तुम्ही स्वतः काम करता त्यावेळेस आपला स्पीड आपला हाय असतो. म्हणजे आपण कोणाशी चर्चा करत नाही किंवा बोलत नाही, त्यामुळं आपण आपलं कटिंग पटपट करून पटपट आपलं काम सुरू करतो. सो हे रोजचं माझं रुटीन आहे. अशा पद्धतीने ह्या गोष्टी सगळ्या करतो आपण. सो काम वाचवायचं हे पण, आणि जर एकच माप असेल तर तुम्ही 100% ह्या गोष्टी करू शकता. फक्त तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस हवी ह्या गोष्टीची, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. सो ठीक आहे, चला बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या स्वतःची. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा. बाय बाय.